नमस्कार, मी रवीना मालुसरे. न्यूज 24 तास मराठीमध्ये आपले स्वागत आहे. लॉकडाऊन आपल्या हितासाठीच आहे, घरीच थांबा. तर पाहूया आजच्या ठळक बातम्या. कोरोना रूपी संकटाचा सामना करण्यासाठी पाटणूस ग्रामपंचायत सज्ज. लॉकडाऊनच्या काळात माणगाव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायतीतर्फे विशेष दक्षता घेण्यात आलेली आहे. यासाठी परिसरात बॅनर छापून जनजागृती, औषध फवारणी, त्याचबरोबर 325 लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप, 1700 नागरिकांना मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप व दक्षतेसंदर्भात विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या गावातून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनही करण्यात आलेले आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा निगडे, उपसरपंच चंद्रकांत गुजर, सदस्य चंद्रकांत मोरे, कोरोना नियंत्रण कक्ष प्रमुख प्रवीण राठोड, पोलीस पाटील प्रदीप म्हामुणकर यांनी या संदर्भात विशेष मेहनत घेतली आहे. ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल नागरिकांनी समाधानी व्यक्त केले आहे. न्यूज 24 तास मराठीसाठी आरती म्हामुणकर, पाटणूस, रायगड. मी निलिमा निगडे, सरपंच ग्रामपंचायत पाटणूस. कोरोना संदर्भात आम्ही अशी उपाययोजना केली. सर्वप्रथम आमचं पर्यटन स्थळ असल्यामुळे आम्ही पर्यटकांना बंदी घातली. बॅनर छापून ठिकठिकाणी लावले आणि चौकाचौकात बॅनर छापून लावले आणि सर्व पंचक्रोशीत जनजागृती केली. गावाच्या एंट्रीवर आम्ही आमचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तिथं ठेवले की जेणेकरून बाहेरून लोक येऊ नये जास्तीत जास्त. लॉकडाऊनच्या आधी जे आले होते त्यांना क्वारंटाईन राहण्यासाठी सांगितले. सर्व सदस्य आणि सर्व कमिटी, आरोग्य कमिटी मिळून आम्ही जे बाहेरून लोक आले त्यांना पण सांगितलं की 14 दिवस तुम्ही घरातून बाहेर निघू नका. आणि पूर्ण पंचक्रोशीत फवारणी करून सर्व आदिवासीवाडे धान्य वाटप केला आणि सॅनिटायझरवर मास्क पूर्ण पंचक्रोशीत प्रत्येक घरामध्ये दिलं. मी उपसरपंच ग्रामपंचायत पाटणूस चंद्रकांत गुजर. सर्वप्रथम कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. कोरोना संकट हे देशावर, राज्यावर ओढवलेले आहेत. त्यातून आम्ही ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य, कोरोना कक्ष अध्यक्ष, पत्रकार मॅडम, गावचे पोलीस पाटील, सर्व गावचे अध्यक्ष मिळून सर्व टीम काम करत आहोत. आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या तिन्ही आदिवासी वाड्या वस्तीवर 325 लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले आहे. त्यातून तसेच सॅनिटायझरच्या बॉटल 1000, मास्कचे 1700 असे वाटप आमचे चालू आहे व झालेले पण आहे. पूर्ण सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक सर्व मिळून आमची टीम कोरोना व्हायरसवर मात करत आहोत, अशी आमची वाटचाल चालू आहे. नमस्ते, मी प्रवीण राठोड, कोरोना नियंत्रण कक्ष प्रमुख पाटणूस. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आपल्या ग्रामपंचायत पाटणूस ह्या क्षेत्रामध्ये लॉकडाऊनचं परिपूर्ण पालन कसं केलं जाईल आणि लॉकडाऊनबद्दल लोकांना समज सांगणे, त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, ह्यासाठी मी स्वतः आणि माझ्यासोबत आपले सरपंच, उपसरपंच तसेच आपले ग्रामपंचायतीचे सदस्य मान्य मोरे साहेब, पोलीस पाटील
पत्रकार मॅडम आशाताई, अंगणवाडी सेविका या त्याप्रमाणेच कधीकधी आपले तलाठी पण येतात. ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही एक पंचक्रोशीमध्ये साधारणतः 3 आदिवासी वाड्या आहेत आणि 4 गावं आहेत. या आदिवासी वाड्यामध्ये जे असलेले लोक आहेत, कामानिमित्त बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर ठिकाणी गेलेले आहेत, हे लोक लॉकडाऊन असल्यामुळे रात्री बेरात्री कधी पण आपापल्या परीनं येण्याचा प्रयत्न करतात आणि ते येतात. ते आल्यानंतर आम्ही तिथे उपाययोजना म्हणून आमचे तिथे आशा सेविका असतील, गावकीचे अध्यक्ष असतील, यांच्या माध्यमातून आम्हाला ती बातमी समजल्यानंतर आम्ही तिथं जातो. सर्व कमिटी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकांना आपण शासनाने जे आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचं पालन करण्यासाठी त्यांना आपण क्वारंटाईन करतो. आणि क्वारंटाईन केल्यानंतर आपल्या PSCच्या मॅडम जे सिस्टर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना शिरवली येथे आपण प्राथमिक उपचारासाठी पाठवतो. साधारणतः लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या पाटणूस पंचक्रोशीमध्ये 316 लोक आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा क्वारंटाईन पिरियड पण सर्वांचा संपलेला आहे आणि अद्याप तरी प्राथमिक लक्षणे देखील कोरोनाचे इतर लोकांमध्ये किंवा गावकीच्या ग्रामस्थांमध्ये कोणामध्ये आढळून आलेले नाहीत. सर्व ग्रामस्थ जागरूक आहेत, कमिटी पण जागरूक आहे. सातत्याने आम्ही सर्वांना प्रबोधन करत आहोत, मार्गदर्शन करत आहोत. जय हिंद. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत नारायण मोरे. मी या ग्रामपंचायतीचा बिनविरोध सदस्य आहे आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे या देशावर, या राष्ट्रावर जे कोरोनाच्या माध्यमातून जे संकट ओढावलेलं आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे ज्या ज्या सुविधा किंवा ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी इथे पुरवायला हव्यात आमच्या पंचक्रोशीमध्ये त्या गोष्टी आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. त्यानंतर पंतप्रधान साहेबांचे आदेश आणि मुख्यमंत्री साहेबांचे आदेश, या आदेशाचं या ठिकाणी तंतोतंत पालन केलं जातं आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. त्याचप्रमाणे इथे कोविड नियंत्रण कक्ष अधिकारी आमचे राठोड सर हे स्वतः या ठिकाणी काळजीने लक्ष घालत आहेत. सरपंच, उपसरपंच आणि संपूर्ण कमिटी, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण गावकरी आणि प्रत्येक गावातले सन्माननीय अध्यक्ष यांना आम्ही एकत्र करून जो या कोरोनाच्या विषाणूवर जेवढ्या प्रमाणात आम्हाला जे हे करायचं होतं, नियंत्रण करायचं होतं, तेवढ्या प्रमाणामध्ये आम्ही नियंत्रण आमचं त्याप्रमाणे चालू आहे. त्याचप्रमाणे गावबांधीसाठी म्हणत असाल तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आमचे लोक या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये ठेवलेले आहेत. कारण इकडे हा जंगल एरिया असल्यामुळे इकडनं लोक कुठूनही चालत येतात हे आम्हाला या ठिकाणी कळत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या आरोग्य सेविका, त्याच्यानंतर आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना देखील या ठिकाणी मदतीला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे पोलीस पाटील, आम्ही स्वतः रात्री अगदी 11-12 वाजेपर्यंत स्वतः कटकशाने या ठिकाणी फिरत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण पूर्ण टीम, आमची संपूर्ण, आमचे गावाचे अध्यक्ष, आमची ग्रामपंचायत पूर्ण कमिटी आणि हे सगळे शासकीय अधिकारी हे सर्व मिळून अगदी एकजुटीने या कोरोनाला थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी आमचे अतोनात प्रयत्न चालू आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पोलीस पाटील प्रदीप मैपत मामुलकर, पाटणूसचे पोलीस पाटील आणि गावागावात आम्ही जनजागृती करतो. प्रत्येक गावात फिरून आम्ही सगळ्यांना सांगतो.